एकंदरीत अजितदादांची दुर्दैवी घटना घडल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. या ठिकाणी आता सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, यांना ट्रोल केलं जातंय की जाणून बुजून यांनी ही अतिघाई केली आणि लागलीच त्या ठिकाणी शपथविधीचा कार्यक्रम घेतलाय. मला काही त्याचा भाष्य करायचं. अजितदादांचं स्मारक होतंय बारामतीमध्ये, आपण जागेची पाहणी देखील त्या ठिकाणी केली. कशा स्वरूपात कोणी सांगितलं? मी आता पेपरमध्ये वाचलं की आम्ही तिथे स्वागत करतो वगैरे वगैरे. ही गोष्ट मला माहिती आहे. या संस्थेच्या जागेची चर्चा काही लोकांनी केलेली, त्याच्याबद्दल त्या संस्थेचा अध्यक्ष मी आहे आणि त्यामुळे कमीत मला तर ठाऊक असलं पाहिजे. असा काही तिथं आम्ही त्या संबंधीचं चर्चा केलेली आहे. त्याच्या संबंधीचं काय करायचं आणि सगळे लोक एकत्र बसून कसं करायचं त्याचा विचार करू. पण ते नसताना, त्याच्याबद्दलची चर्चा झाली नसताना त्याचं आज हे भाष्य करणं योग्य नाही. साहेब, आपण स्टेटमेंट दिल्यानंतर विलिनीकरणाच्या मुद्द्यासंदर्भात जी चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये उडी घेतली. म्हणले जर विलिनीकरणाचा मुद्दा असता तर अजितदादांनी मला या संदर्भात कल्पना दिली असती आणि जर विलिनीकरणाचा मुद्दा होता तर पवार साहेब एनडीए सोबत येणार होते का? त्यांना हा माझा उल्लेख करण्याचा काय अधिकार समजलं. या सगळ्या चर्चेत ते कुठच नव्हते, त्यामुळे त्यांना भाष्य करायचा काय अधिकार मला माहिती. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.